इथे सांबर आपला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता, मस्त सुगंध पण छान येतो सांबरचा आणि या शेवग्याच्या शेंगा वगैरे पण शिजल्या आहेत। तर आता मी गॅस बंद करते। इथे मी सांबर बनवण्यासाठी तूर डाळ घेतलेली आहे 1 पेलाभर। तर ती मी इथे टाकून स्वच्छ धुवून घेतेय। इथे डाळ मी स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेतली आहे। तसंच इथे मी लाल भोपळा स्वच्छ धुवून चिरून बारीक करून घेतलेला आहे, तो याच्यात टाकते। आपण याच्यामध्ये 1 चमच तिखट मसाला टाकते मी, छोटा 1 टीस्पून हळद आणि 1 टीस्पून मीठ टाकते चवीनुसार आणि 1 पळी तेल टाकते मी आणि सगळं हे चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कारण आपण सांबर बनवताना डाळ ही शिजायला वेळ लागतो आणि मग बाकीचे जिन्नस आपण सांबर फोडणीला टाकताना टाकणार आहोत। याच्यात मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून ठेवून देते। पण लावून 1 शिट्टी काढून घेऊ। मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, 2 पळी इतकं तेल टाकते। ऑलरेडी आपण डाळ शिजवताना 1 पळी तेल टाकलेलं आहे। 1 टीस्पून मोहरी टाकणार आहोत। लगेचच आपण छोटा अर्धा चमच इतका हिंग टाकणार आहोत। इथे मी 1 टीस्पून उडीद डाळ घेतली, ती टाकायची आपल्याला आणि 1 टीस्पून चणा डाळ। इथे पिंकिश कलरवरती कांदा परतून झालाय। तर याच्यामध्ये मी थोडे खोबऱ्याचे, ओल्या खोबरे नारळाचे तुकडे घेतलेले आहेत एकदम बारीक चिरून, ते टाकते। म्हणजे सांबर मध्ये जर ते खाताना दाताखाली आले तर छान वाटतंय। अर्धी मुठी इतकी कोथिंबीर, यांना पण छान परतून घेऊया आपण। गॅसची फ्लेम कमी करून आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। इथे 1 टीस्पून मी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे। 2 ते 2.5 टीस्पून सांबर मसाला आहे। 1 टीस्पून धना पावडर आणि 1 टीस्पून इतका जिरा पावडर। आपण हे छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तिखट मिरची पावडर मसाला आपण डाळीमध्ये टाकलेला आहे डाळ शिजवताना, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये टाकत नाहीये। आता इथे मी 2 मीडियम साइजचे टोमॅटो चिरून घेतले, ते टाकायचे आहे। इथे छोटासा तुकडा मी गुळाचा घेतलेला आहे, तो टाकूया। 2 ते 3 चमच चिंचेचं पाणी बनवलेलं आहे, तो टाकायचा आहे। म्हणजे आपला सांबर छान गोड तिखट आंबट असा चवीचा बनणार। आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत झाकण देऊन ठेवून द्यायचं। दोन मिनिटं झालेली आहेत, छान कलर आलेला आहे आणि टोमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे, मऊ झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये जी कुकरमध्ये तूर डाळ आणि लाल भोपळा जो शिजून घेतलेला, तो आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत।
थोडासा आपण मीठ टाकणार आहोत, कारण आपण त्याच्यात मसाले आणि पाणी टाकूया. आणि याच्यात इथे मी शेवग्याच्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत, त्या टाकणार आहे. आणि जवळजवळ नंतर मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे, कारण शेवग्याच्या शेंगा पण थोड्या शिजले पाहिजेत. तर असं सांबार आपण घरच्या घरी बनवू शकतो. इडली, डोसा, मेंदू वडे याच्यासोबत आपण खाऊ शकतो. पण देऊन कमी याच्यावर मीडियम गॅसवर ठेवून. इथे सांबार आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, मस्त सुगंध पण छान येतो सांबारचा. आणि या शेवग्याच्या शेंगा वगैरे पण शिजल्या आहेत. तर आता मी गॅस बंद करते. इथे सांबार तर तयार आहे. आपले मेंदू वडे पण तयार झाले आहेत. पण हे मस्त मस्त सांबार आणि मेंदू वडे तुम्ही बघू शकता. किती छान असं आपला सांबार आणि मेंदू वडे झाले आहेत. तर नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा, जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल. आणि लाईक करा आणि शेअर करा. तर एकदा नक्की बनवून बघा. तर इथे मी तोडून दाखवते. हे बघा, छान झाले आहेत. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी मध्ये.